विधवा विवाह प्रथाच्या विरोधात आपण फार मोठी मोहीम राबवली. खरं तर याची सुरुवात मी माझ्या कुटुंबापासूनही केली. माझे सख्खे काका गेल्यानंतर काकूच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणी काढायचं नाही, कपाळाचं कुंकू कोणी पुसायचं नाही. खऱ्या अर्थानं पायातली जोडवी असते, हातातील बांगड्या काढण्याची प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये आहे. मला असं वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा संकल्प जरूर असावा. शेवटी एक महिला भगिनी माहेरवरून जेव्हा सासरी येते तेव्हा ती सर्वस्व सोडून माहेरचं सासरी येताना बऱ्याच वेळा पत्रिका जुळत नाही म्हणून स्वतःचं नावसुद्धा बदलून येते. स्वतःचं नाव बदलते, वडिलांच्या नावाच्या जागी नवऱ्याचं नाव लागतं, आडनाव बदलतं, सासरचं आडनाव लागतं आणि उंबरठा ओलडून ती जेव्हा सासरी येते तेव्हा नकनिशांत स्वतःला बदलत दुसऱ्या क्षणाला त्या घरात आपलेपणाने प्रत्येकाला ते घरटं जपता यावं हा तिचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. ज्या पतीसाठी ती आलेली असती दुर्दैवाने त्याचं जर दुःखद निधन झालं तर तिचं सर्वस्व संपतं, चारही बाजूला अंधार पसरतो आणि तिला प्रश्न पडतो माझ्या आयुष्याचं पुढे काय. खरं तर अशा कालावधीमध्ये तिला आपण जगण्याची उमेद दिली पाहिजे, उभारी दिली पाहिजे. पण दुर्दैवानं होतं उलटं. आमच्यातल्याच काही महिला भगिनी उठतात आणि अंत्यविधीच्या वेळेस त्या महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसायला जातात. खऱ्या अर्थानं ही प्रथा आता आम्ही गावागावामध्ये बंद केलेली आहे. तिला पण आता सांगितलं पाहिजे पतीचं निधन जरी झालं असेल तरी कपाळाची टिकली कुंकू तसंच राहू दे, कारण त्याच्याकडे बघून तुला चांगल्या पद्धतीने जगण्याची उभारी मिळाली पाहिजे, तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हळदी कुंकाचं ज्या वेळेस वहिनी आमंत्रण येतं त्यावेळेस मी आवर्जून सांगते सौभाग्यवतींचे कार्यक्रम तुम्ही चौकात घेत असता, पण ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये विधवा महिला भगिनींच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताल तिथं आम्ही जरूर उपस्थित राहू. आणि अशा ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी ठराव मंजूर केलेले आहेत त्यांना आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं सन्मानपत्र दिलेले आहेत.